नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण शरद पवारांची एनर्जी, शरद पवारांची ऊर्जा आणि शरद पवारांचं वय पाहता एकंदरीत त्यांच्या ॲक्टिव्हिटीज झालं किंवा ते आज इतक्या 84-85 वर्षाच्या वयाचे असतानासुद्धा राजकारणामध्ये अतिशय सक्रियपणे आजही ते काम करतात आहे. मग देशात असेल किंवा राज्यात असेल, कुठल्याही ठिकाणी ते पोहोचतात आणि आजही त्यांना राज्यातील सगळ्या तालुके झाले, जिल्हे झाले किंवा तालुक्यांमधील कुठले नेते असतील, कुठले महात्मे असतील, अनेक लोकांचा परिचय. 55-60 वर्षाचं जवळजवळ त्यांचं राजकारण. पण हल्ली आपण शरद पवारांना चिडचिड त्यांची होताना दिसते. शरद पवारांच्या त्यांनी जो स्वतः पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी आणि तो वाढवला. खरं तर या राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता पण आणता आली नाही आणि राज्यामध्ये लोकसभेचे खासदार त्यांना 9पेक्षा अधिक पण त्यांना त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये निवडून आणता आले नाही. शिवाय ज्या काँग्रेसमधून ते बाहेर आले त्या काँग्रेसमध्ये परत त्यांना सरकार बनवण्यासाठी किंवा सत्तेसाठी त्यांच्याच बरोबर जावं लागलं. हा सगळा प्रकार आपण शरद पवारांचा पाहिला असेल. शरद पवारांनी सुरुवातीच्या काळामध्ये वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मग काही जे जनसंघाबरोबर जी काय आजची भाजप आहे, या भाजपचीच मातृ संघटना, त्यांचा पाठिंबा घेऊन वसंतदादांच्या सरकारला पाडलं. हा सगळा इतिहास आहे त्यांचा. आणि त्यांची ऊर्जा म्हणायची तर आपण जरांगे पाटलांच्या त्या सुरुवातीच्या वादळी लाठीचार्ज झाला, त्याच्यानंतर जरांगे पाटलांना भेटण्यासाठी शरद पवार अगदी रात्रीच्या 12:30-1च्या दरम्यान आंदोलनस्थळी पोचले होते. आणि मग तिथं पोचूनसुद्धा ते एवढ्या रात्रीचे पोचले. मग जरांगे पाटलांच्या कानामध्ये काहीतरी कुजकुज केली. मग जरांगे पाटील बोलले, बाबू साहेबांची किती ऊर्जा आहे, साहेब ह्या वयातही साहेब किती एकदम ऊर्जावान दिसतात, किती त्यांची स्मरणशक्ती आहे, किती ह्या सगळ्या गोष्टी साहेब आजही ह्या वयात करतात. साहेबांना पण जरांगे पाटलांनी केलेल्या स्तुतीमुळं अगदी गुदगुल्या झाल्या होत्या. साहेब पण एकदम खुश झाले होते. मग साहेबांनी सगळ्या काही गोष्टी जाणून घेतल्या, सगळ्यात झाल्या त्या गोष्टी. त्याच्यानंतर अनेक पुलाखालून पाणी वाहिले, अनेक गोष्टी झाल्या, जाळपोळ झाल्या, दुनियादारी झाली. सरकारने जरांगे पाटलांच्या अनेक मागण्या मान्य केल्या, 10% रिझर्वेशन दिले. आणि साहेबांच्या ऊर्जेवर बोलायचं तर साहेबांनी अनेक पक्ष फोडले, अनेक पार्ट्या फोडल्या, अनेकांचे घरं फोडली, अनेकांचे पुतणे फोडले. साहेबांनी काय काय आजपर्यंत केलं नाही. साहेबांची ख्याती, साहेब अगदी कधीही काही करू शकतात अशा प्रकारची साहेबांची एनर्जी आहे. साहेब आजही कधी पावसात भिजतात. मग जेव्हा उदयनराजेंच्या समोरचं जे काही निवडणूक होती त्यावेळेस पावसात भिजले, मग त्याचा फायदा करून घेतला. छत्री असून साहेब पावसात भिजतात. पहिलीच सभा जेव्हा राष्ट्रवादी फुटली तर साहेब नाशिकला आले. जवळ छत्रीवाला उभा होता पण साहेब छत्रीमध्ये उभे नाही राहिले, साहेब पावसात भिजले. अशा प्रकारची शरद पवारांची एनर्जी आहे. साहेब अतिशय कडक आहे. अजून साहेबांची या वयातसुद्धा एनर्जी आहे, स्मरणशक्ती खूप काम करते. आणि 50-55 वर्षाचं राजकारण, देशात त्यांनी राजकारण केले, राज्यात राजकारण केले. साहेबांचा किंवा शरद पवारांचा स्तर हा राष्ट्रीय राजकारणातला स्तर आहे. पण साहेबांची आता हल्लीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये साहेब आता चिडचिड करू लागलेत. कारण राष्ट्रवादी गेली, जवळजवळ 90% राष्ट्रवादी अजित पवार घेऊन गेले. त्यामुळं आता साहेबांनी काहीतरी मावळला कुठं सभा घेतली होती
आणि काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये काहीतरी झालं असेल, राष्ट्रवादीचे 2 तुकडे झालेत, मग शरद पवारांचे काही कार्यकर्ते असतील किंवा अजित पवारांचे कार्यकर्ते असतील, तिथं जो काही स्थानिक आमदार आहे मावळचे जे सुनील शेळके त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार बाचाबाची झाली असेल, शरद पवारांची सभा होती, तर त्याचाच सगळा परिपाक म्हणायचा की काय. मग शरद पवारांनी अगदी त्या मावळच्या आमदारांना सुनील शेळकेंना डायरेक्ट दमदाटीच देऊन टाकली, धमकीच देऊन टाकली. ते बघा काय म्हणतात शरद पवार. तिथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली, आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. ती गमतीची गोष्ट. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही. आणि तसं बोललं तर त्याला दमदाटी. इथे आमदारांनी त्याच्या भकाची दमदाटी झाली. मला त्याला सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि आता सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम राहिला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्याला काळजी करू. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत नाही. साहेबांचा स्तर काय, साहेब राष्ट्रीय नेते, उंच लेवलचे नेते, अतिशय आता जवळजवळ 83-84 वर्षाचं वय झाले साहेबांचं. आणि साहेबांनी अशा पद्धतीनं एखाद्या साध्या आमदाराला धमकी देणं म्हणजे साहेबांचा कुठंतरी कमीपणा होतो आहे, त्यांचा स्तरसुद्धा कमी होतो आहे. साहेबांनी अशा किंवा ह्या शरद पवारांनी अशा गोष्टीमध्ये पडायलाच नाही पाहिजे. ह्या सगळ्या किरकोळ गोष्टी आहे किंवा या कार्यकर्त्यांच्या संदर्भित गोष्टी अशा या ठिकाणी शरद पवारांनी सांगायचं की मी तुम्हाला निवडून आणले, तुझ्या अर्जावर माझी सही आहे. खरं तर अध्यक्ष म्हणून प्रत्येकच आमदारांवरच्या अर्जावर शरद पवारांचीच सही असेल, अजित पवारांच्या पण अर्जावर कदाचित शरद पवारांची सही असेल. आता शरद पवार पाठीमागे पण एकदा कुठंतरी येवल्यात का कुठेतरी म्हणले होते की मी माझी चूक सुधारायला आलो आहे म्हणून. म्हणजे हे 40 लोक जे काही शरद पवारांनी यांना तिकीटं दिले किंवा राष्ट्रवादीकडून हे उमेदवार होते, निवडून आले, हे लोकांना तिकीट देऊन त्याचं काही शरद पवारांनी चूक केली आणि ते सुधारायला आले असं कसं काय म्हणता येईल. तुमच्या विचाराची लोक जोपर्यंत तुमच्याबरोबर आहे तोपर्यंत ते चांगले, आणि तुमच्याबरोबर नाही, तुमचे विचार त्यांना आता पटत नाही, त्यांनी पार्टी सोडली किंवा पार्टीच घेऊन गेले म्हणून ते वाईट कसे होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी निखिल वागळेंनी सुद्धा अगदी व्यवस्थित शब्दात या शरद पवारांच्या या सगळ्या वागण्यांवर भाष्य केले. ते पण एकदा बघा तुम्ही. 86 तक उनकी राजनीति अच्छी थी, पॉजिटिव थी, वो अपोजिशन के साथ थे. 86 के बाद वापस वो कांग्रेस में चले गए, राजीव गांधी ने उनको बुलाया, चीफ मिनिस्टर बनाया. उसके बाद उनकी जो राजनीति है बिल्कुल ही काली राजनीति है, खराब राजनीति है, मौकापरस्त राजनीति है. और मुझे लगता है उस राजनीति के कारण ही शरद पवार का और महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हो कि शरद पवार एक बेसिकली अच्छा आदमी, अच्छा पॉलिटिशियन, पढ़ा लिखा, कल्चरल बैकग्राउंड और उनका पढ़ना, फिल्म देखना और सारा ये सब यानी सुसंस्कृत है वो, लेकिन वेस्ट हो गया. मराठी में हम कहते वाया गेला. तेव्हा शरद पवारांचं जे अतिशय कधी कधी ताठर भूमिका असते, कधी कधी शरद पवार चुकीच्या पद्धतीनं सुद्धा टॅकल करत असतात. शरद पवारांचं कधी कधी वागणं सुद्धा अतिशय विचित्र होऊन बसतं. आणि मग
समजा आज राष्ट्रवादी तुटल्यामुळं परिस्थिती काय झाली आणि देशामध्ये नरेंद्र मोदींची आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होत आहे की काय याची भीतीसुद्धा शरद पवारांना लागलेली आहे. आणि देशामध्ये अनेक पक्ष पार्ट्या मोदींच्या बरोबर NDAमध्ये सामील होतात आहे. आता यांनी जवळजवळ 4-5 महिने प्रयत्न करून पाहिला, इंडिया आघाडी बनवली. ती इंडिया आघाडी अस्तित्वात येण्याच्या अगोदर तिचे तुकडे झाले. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी जागा वाटप केली नाही, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. आणि राज्यामध्ये काँग्रेस जे आहे तर काँग्रेसचे नेते अनेक भारतीय जनता पार्टीत जातात आहे आणि उद्धव ठाकरेंकडं काहीच राहिलं नाही. उद्धव ठाकरेंच्या फक्त तोंडामध्ये बळ आहे. ते पण शिव्या द्यायच्या, घाणेरडं बोलायचं, नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचं, शिंदेंना मिंदे म्हणायचं, देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणायचं, कलंक म्हणायचं, काहीतरी शिव्या द्यायच्या. मी हे करील, मी ते करील, कसा निवडून येतोय. नितीन गडकरींनाच आव्हान करायचं, त्यांनाच म्हणायचं आमच्या पक्षात या. अहो, ज्यांची काही 2 आमदार निवडून आणण्याची आता क्षमता नाही ते नितीन गडकरीसारख्या माणसाला बोलवतात ते आमच्या पक्षात या. आता नितीन गडकरी राष्ट्रीय स्वयंसंघामध्ये यांचा अक्षरशः अख्खा जन्म गेला. देशासाठी, राष्ट्रासाठी, नेशन फर्स्टसाठी हे अख्खं आयुष्य नितीन गडकरींना झिजवलं. हाफ चड्डीतून ते फुल चड्डीत आले. तेव्हापासूनचा हा सगळा नितीन गडकरींचा प्रवास. आणि उद्धव ठाकरे बाकी नितीन गडकरींना बोलावतात हे म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. आणि जे शरद पवारांनी एका साध्या आमदारांना धमकी देणं किंवा त्यांना असं म्हणणं की तू माझ्या नादी लागू नको, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही, अशा प्रकारची शरद पवारांनी धमकी देणं म्हणजे शरद पवारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि शरद पवारांना आता काहीच नको आहे, पण सुप्रियाताई सुळेंची शीट त्यांना असं वाटतं की कशी तरी वाचली पाहिजे. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना असं वाटतं की आता काय करावं, काय नाही करू, कसं केलं पाहिजे, सुप्रियाला कसं वाचवलं पाहिजे, सुप्रियाची खासदारकी कशी ठेवली पाहिजे. आता आपण तर सगळ्या सत्ता भोगल्या आहे. आपण कैक वेळा आमदार झालो आहे, कित्येक वेळा खासदार म्हणून झालो आहे, मंत्री झालो आहे, या राज्याचा मुख्यमंत्री झालो आहे. आता नाही आपल्याला समजा देशाचं पंतप्रधान होता आलं, नाही आपल्याला राष्ट्रपती होता आलं, आपली काय तशी अपेक्षा नाही, पण आपल्या डोळ्यासमोर सुप्रियाताईचा पराभव होऊ नये याच्यासाठी शरद पवार अतिशय चिंतेत आहे. त्यांना आता चिंतेने ग्रसित केलेलं आहे. आणि ह्या चिंतेमुळं शरद पवार वारंवार चिडतात, कोणावर तरी राग काढतात. आणि या प्रकारांमधून ह्या सगळ्या गोष्टी एकदम स्तरहीन गोष्टी आहे, शरद पवारांच्या कॅपॅसिटीच्या बाहेरच्या गोष्टी आहे. शरद पवारांनी खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये या किरकोळ कार्यकर्त्यांच्या भांडणाच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये भागच घ्यायची गरज नाही. नरेंद्र मोदी कधी या सगळ्या अशा गोष्टींशी चर्चासुद्धा करत नाही. राहुल गांधी रोज नरेंद्र मोदींना शिव्या देतात, रोज काहीतरी बोलतात, पण नरेंद्र मोदी कधी राहुल गांधींचं नावसुद्धा तोंडामध्ये घेत नाही. तर शरद पवारांनी आपलं स्तरहीनपणे जेव्हा किंवा भाषा किंवा एखाद्या छोट्या मोठ्या आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं म्हणजे शरद पवारांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि शरद पवारांनी स्वतःचं आता हसू करून घेऊ नये किंवा आपला जो काही स्वभाव आहे किंवा शरद पवारांनी सुद्धा अनेक गोष्टी राज्यामध्ये पाहिलेल्या आहे, केलेल्या आहे, त्यासुद्धा जपल्या पाहिजे. त्याच्यासाठी जे काही देवेंद्र फडणवीसांनी पण शरद पवारांना त्यांच्याच शब्दामध्ये काहीतरी सल्ला दिला आहे, तो पण तुम्ही बघा. ते पवारसाहेब मोठेच आहेत. आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत, जवळपास 83-84 वर्ष किंवा 85 वर्ष जे काही त्यांचं वय असेल ते राजकारणामध्ये त्यांचे जवळपास 55 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत. तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे. मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा. शेवटी
ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. तेव्हा शरद पवारांनी कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे हा त्यांचा विषय, पण अतिशय थोडक्या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पण त्यांना एक वयस्क किंवा वयोवृद्ध नेते म्हणून एक चांगला सल्ला दिला आहे. आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पवारांनी लक्ष घालावं किंवा घालू नये हा त्यांचा प्रश्न आहे. पण शरद पवारांनी आता काय जे सुप्रियाताईंच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेतील, पण एकंदरीतच बारामतीच्या सीटच्या बाबतीत आता अतिशय अवघड झालेली परिस्थिती आहे आणि त्याच्यामधूनच जी शरद पवारांची वारंवार चिडचिड होते आणि अशा प्रकारच्या धमक्या देणं शरद पवारांना त्यांच्या वयाच्या मानाने किंवा राजकीय वयाच्या मानाने शोभनीय गोष्ट नाही आहे. इतकंच आपल्याला सांगायचे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.